अन्न आणि औषध प्रशासन विभागामध्ये या ठिकाणी बऱ्याच कालावधीतून ड्रग इन्स्पेक्टरची ऍड येण्याची 100% शक्यता तयार झालेली आहे आणि त्या संदर्भात त्याची नेमकी पात्रता काय आहे, अभ्यासक्रम काय असू शकतो, या समस्त गोष्टीवरती आपण पुढच्या 8 ते 9 मिनिटांमध्ये चर्चा करणार आहे। त्याच्यामुळे जे जे विद्यार्थी याला पात्र ठरणार आहेत त्यांनी 100% हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यातून प्राप्त होणार आहे। तर बघा संपूर्ण माहिती बघूयात आपण की नेमक्या पहिल्यांदा रिक्त जागेंची संख्या आहे किती। का तर इथं 2 प्रकारच्या पोस्ट आहेत। एकामध्ये आपण पाहतो की ड्रग इन्स्पेक्टर, हे ड्रग इन्स्पेक्टर लक्षात ठेवा, हे बॅच सुद्धा आपण सुरू केलेले आहे। संपूर्ण टेक्निकल गोष्टी नॉन टेक जे काय सिलेबस मध्ये आहे ते सविस्तर इथं कव्हर केलं जाणार आहे। तर बघूयात मुद्दा, बघा मुद्दा लक्षात घ्या की इथं जर आपण पाहायचं झालं तर इथं एक विषय असा आहे की औषध निरीक्षक जी मंजूर 200 पदापैकी 152 पदे रिक्त आहेत। कशाची? ड्रग्ज इन्स्पेक्टरची। 200 पैकी किती पदं रिक्त आहेत? तर 152 कशाची? ड्रग्ज इन्स्पेक्टरची। आणि पुढची या ठिकाणी 150 पदं रिक्त आहेत। म्हणजे टोटल दोन्ही मध्ये जर विचार आपण केला तर 300 पदं या ठिकाणी ड्रग्ज इन्स्पेक्टर आणि फूड इन्स्पेक्टर दोन्हीची मिळून काय रिक्त आहेत। आता त्यापैकी काय यांनी सांगितलेलं बघा, त्यापैकी 109 पदे भरण्यासाठी 12/2/2025 ला मागणी पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सादर करण्यात आलेला आहे। म्हणजे इथं जी मंत्रिमंडळाचा निर्णय असावा लागतो तो निर्णय झालेला आहे की यामध्ये ड्रग्ज इन्स्पेक्टरची 152 पैकी 109 पदं भरली गेली पाहिजेत, त्यासाठी लवकरच ऍड येणार आहे। हा पहिला मुद्दा क्लिअर करा। आता पुढच्या संदर्भात रिक्त 150 पदापैकी नेमकी किती पदाची ऍड येईल हे अजून निश्चित नाही, पण तरी धरून चला की तिथं सुद्धा 109 ते 10 पदाची ऍड येईल। अशा रीतीनं 200+ पद अन्न आणि औषध विभागामध्ये भरली जाणार आहेत। आता इथं लक्षात घ्या, जे पद आहे औषध निरीक्षक ज्याला आपण ड्रग इन्स्पेक्टर म्हणून ओळखतो, ह्याच्यासाठी बेसिक पात्रता काय आहे हा मुद्दा इथं लक्षात घ्या। कशासाठी? ड्रग इन्स्पेक्टर। आता हे पद जे आहे 2021 ला ऍड रद्द केलेली होती। त्याचं कारण काय होतं बघा, 87 पदाची भरती होती आणि इथं 3 वर्षाचा अनुभव मागितला होता की या क्षेत्रामध्ये काम करण्याचा, आणि तिथं बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी यावरती ऑब्जेक्शन घेतलं आणि त्या कारणापायी ही परीक्षा झाली नाही। मग सध्या लेवलला यांनी काय केलं बघा, हे जे अनुभवाची अट आहे ही अट काढून टाकलेली आहे। कशाची अट काढलेली आहे? अनुभवाची अट। आता काय सांगितलं यांनी, 18 पेक्षा कमी वयाचा नाही आणि या ठिकाणी 38 पेक्षा जास्त वयाचा नाही। म्हणजे जो ओपन कॅटेगरीतील विद्यार्थी आहे 18 ते 38 वर्ष, आणि इतर कॅटेगरीच्या या ठिकाणी आपण पाहतो जे 3 वर्षाची 5 वर्षाची सवलत, ओबीसीची 3 वर्षाची, एससी एसटी ची 5 वर्षाची सवलत हे लागू होईल। त्याच्याबरोबर शैक्षणिक पात्रता इथं ड्रग्ज साठी काय सांगितले बघा यांनी, औषध निर्माण शास्त्रातील पदवी म्हणजे बी फार्मसीचे विद्यार्थी जे पदवीच्या शेवटच्या वर्षी सुद्धा आहेत तेही, आणि पदवी उत्तीर्ण झाले तेही, अनुभव आहे तेही, अनुभव नाही तेही। बघा बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांना प्रचंड मोठी सुवर्ण संधी आहे। त्याच्याबरोबर औषध निर्माण रसायनशास्त्रातली पदवी म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो की औषध निर्माण म्हणजे या ठिकाणी ड्रग केमिस्ट्री ज्यांचा विषय, बीएससी ड्रग केमिस्ट्री, हे विद्यार्थी इथं पात्र आहेत। कशाचे? ड्रग केमिस्ट्री जे आहेत ते विद्यार्थी पात्र आहेत। पूर्ण केमिस्ट्री नव्हे, फक्त ड्रग केमिस्ट्री। त्याच्याबरोबर वैद्यक शास्त्रातील पदवी म्हणजे इथं एमबीबीएस आणि आता बीएमएस सुद्धा आपण फूड सेफ्टीसाठी पात्र केलेले होते। म्हणजे एमबीबीएस तर पात्र आहेतच आहेत, परंतु इथं आपण पाहतो बीएमएस आणि बीएचएमएस चा थोडासा विषय अवघड असू शकतो किंवा बीडीएस इथे पात्र ठरू शकतात। हा मुद्दा इथं लक्षात घ्या। त्याच्याबरोबर आपण पाहतो सूक्ष्म जीवशास्त्र बीएससी मायक्रोबायोलॉजी हे इथं पात्र आहेत।
त्याच्याबरोबर चिकित्सा अवशेषशास्त्र, हे काय विशेष पदवी आपल्या इथं नसते. तर हे विद्यार्थी जे आहेत इथं पात्र आहेत, म्हणजे BSc मायक्रोबायोलॉजी, मेडिकल बॅकग्राऊंड, MBBS, BMS, BDS, त्याच्याबरोबर या ठिकाणी बी फार्म, हे विद्यार्थी तर दडदडीत पात्र आहेत. यांच्यासाठी काही अनुभवाची अट टाकलेली नाही आणि डिग्रीच्या शेवटच्या वर्षी असणारे विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरू शकतात. हा विषय लक्षात घ्या. हे कशासाठी? ड्रग इन्स्पेक्टरसाठी. आता फूड इन्स्पेक्टरसाठी जर आपण पाहायचं झालं, त्यासाठी फूड इन्स्पेक्टरची पात्रता तर ती इथं असं आहे, रसायनशास्त्र म्हणजे BSc केमिस्ट्री चालते. त्याच्याबरोबर आपण पाहतो की अन्न तंत्रज्ञान, फूड टेक्नॉलॉजी, कशाचं? फूड टेक्नॉलॉजीची डिग्री असेल. त्याच्याबरोबर डेअरी टेक्नॉलॉजी चालते, बायोटेक्नॉलॉजी चालते, ऑइल टेक्नॉलॉजी चालते. त्याच्याबरोबर ऍग्रिकल्चरची कोणती डिग्री चालते, म्हणजे ऍग्रीच्या बरेचशे ब्रँचेस असतात ना, त्याही चालतायत. त्याच्याबरोबर आपण पाहतो बायोकेमिस्ट्री चालते, BSc मायक्रोबायोलॉजी चालते. अशा प्रकारे लक्षात घ्या की फूड इन्स्पेक्टर साठी ह्या सगळ्या पदवी आहेत. त्याच्याबरोबर फूड टेक्नॉलॉजी, डेअरी टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, ह्या सुद्धा डिग्री एकासाठी आहेत, फूड इन्स्पेक्टर साठी आहेत. पण ड्रग साठी ऍग्रीवाले पात्र नाहीत, ड्रग साठी BSc केमिस्ट्री वाले पात्र नाहीत. हा मुद्दा लक्षात घ्या. असा विषय इथं लक्षात ठेवा. आणि ही PDF मी टेलिग्रामला टाकणार आहे, त्याच्यामुळे तुमची पात्रता नीटनेटकी बघून घ्या. टेलिग्राम जॉईन राहू द्या तुम्ही याच्यासाठी. हा मुद्दा लक्षात घ्या. आता त्याच्याबरोबर जर आपण पाहायचं झालं, ड्रग इन्स्पेक्टरला जो 2016चा अभ्यासक्रम होता, हा अभ्यासक्रम अशा स्वरूपाचा होता, ह्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे, पण काय घटक यातले बदलले जाणार नाहीत. ह्याचे 2 टप्पे परीक्षेचे 2021 ला सांगितले होते. आता ह्या वर्षी नेमका काय बदल करतील ते बघणं गरजेचं आहे. पूर्वी कसं होतं, एकच पेपर 200 मार्काचा आणि 50 मार्काची मुलाखत. पेपर 1 तास, 200 मार्क, 100 प्रश्न, इंग्रजीमध्ये पेपर. आणि यामध्ये विषय जर आपण पाहायचे झाले तर हे चेंज न होणारे विषय आहेत. हे चेंज न होणारे विषय आहेत. ह्यामध्ये वेटेज कमी जास्त होऊ शकतं. नाहीतर तुम्ही म्हणसाल तुम्ही बॅच सुरू केली, तर अजून सिलेबस आला नाही, बॅच मध्ये काय शिकवणार आहे? तर यातले काय घटक आहेत ते चेंज होत नाहीत. जसं की ड्रग रिलेटेड आपण ज्या गोष्टी बघतो, मायक्रोबायोलॉजी आहे, बायोकेमिस्ट्री आहे, फिजिओलॉजी आहे, हे जे घटक आहेत हे चेंज होणार नाहीत. त्यानंतर जनरल नॉलेज रिलेटेड टू फार्मास्युटिकल्स, ज्यामध्ये आपण पाहतो नार्कोटिक ड्रग्स काय आहेत, पॉइझन्स काय आहेत, अँटीटोड्स काय आहेत, सेंट्रल ड्रग्ज अथॉरिटी काय आहेत, त्यानंतर मॅजिक रेमेडीज काय असतात, इम्पॉर्टंट ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स काय आहेत, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं म्हणणं काय, हे बेसिक पॉइंट चेंज होणार नाहीत. यामध्ये फार फार तर थोडस GS वाढवतील. याच्या पलीकडे यामध्ये विशेष काय बदल केला जाणार नाही. हा मुद्दा लक्षात घ्या. त्याच्यामुळं आपण बॅच मध्ये पहिल्यांदा याचं इम्पॉर्टंट, अति इम्पॉर्टंट आहेत, जे कधीच चेंज होणार नाही, असे टेक्निकल घटक शिकायला सुरुवात करूयात. हा मुद्दा इथं लक्षात ठेवा. हे झालं ड्रग इन्स्पेक्टरचं. आता फूड इन्स्पेक्टरचा जर तुम्ही विचार केला तर त्याचाही हे ग्रुप बी च्या पोस्ट आहेत. ग्रुप ए साठी वेगळा मुद्दा आहे, त्या राज्यसेवेतून भरले जातात. ग्रुप बी च्या पोस्ट स्वतंत्र एक्झाम काढून, मग ड्रग असेल, फूड असेल, त्याच्यासाठी काय असेल, स्वतंत्र एक्झाम असणार आहे. त्यामध्ये लक्षात द्या. आता फूड सेफ्टीचा जर तुम्ही विचार केला तर हे सुद्धा 200 मार्काची परीक्षा, 50 मार्काची मुलाखत. हाही पेपर संपूर्णतः इंग्रजीमध्ये आणि पूर्णतः आपण पाहतो 1 तासामध्ये हा पेपर आहे. दोन्ही पेपर ऑब्जेक्टिव्ह आहेत, हे काय डिस्क्रिप्टिव्ह पेपर नव्हते. आता यामध्ये काय होतं, यामध्ये 2 भाग होते बघा. एक सामान्य ज्ञान, ज्यामध्ये जनरल माहिती असावी, माहितीचा अधिकार, राज्यघटना, संगणक, मानवी हक्क, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी. आणि दुसरा जो घटक आहे हा कम्प्लीट टेक्निकलचा घटक, जो सेम ड्रग इन्स्पेक्टरला आहे तो सेम इथं काय आहे, टेक्निकल घटक आहे. फक्त यामध्ये फूड रिलेटेड, जसं की फूड पॉइझनिंग वगैरे, फूड प्रोसेसिंग वगैरे असे काय मुद्दे आहेत, हे मुद्दे यामध्ये ऍड केलेले होते. यामध्ये हे मुद्दे ऍड केलेले होते. क्लास 1 ला सुद्धा हेच मुद्दे होते. त्याच्यामुळे एक गोष्ट डोक्यात ठेवा की ही तर ऍड आहे, या ठिकाणी ही ऍड आहे, ही परीक्षा आहे, ही तुमची येणारच आहे. आता ह्याचं तर ड्रग इन्स्पेक्टरचं तर मागणी पत्र गेले, त्याच्यामुळे तुम्ही आतापासून तयारी लागा.
अचानक परीक्षा डिक्लेअर होईल, परीक्षेसाठी वेळ कमी असेल, तुम्हाला मार्केटमध्ये बुक्स नसतील, काय नसतील, परंतु यामध्ये आम्ही बऱ्याच दिवसाचं काम करतोय, त्याच्यामुळं हे टेक्निकलचं मटेरियल आज आपल्याकडे सगळं रेडी तयार आहे. तुम्ही त्या ठिकाणी बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांना जनरली तसे काय संधी नाहीत, इथं प्रचंड मोठी संधी चालून आलेली आहे. पर्टिक्युलर मी बी फार्मसी आणि बीएससी मायक्रोबायोलॉजी यांच्याविषयी बोलतोय. का तर हे बघा, मेडिकल बॅकग्राऊंड एमबीबीएस वगैरे आहेत, ते शक्यतो या क्षेत्रात किती पडतील हा पॉईंट नंतरचा आहे, परंतु फार्मसीवाली आणि बीएससी मायक्रोबायोलॉजी तुमच्यासाठी ह्याच्यापेक्षा मोठी पोस्ट ह्या ठिकाणी भारतात तर सध्या एका परीक्षेमध्ये आणि एका इंटरव्ह्यू मध्ये कोणतीच नाही. हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. तर ही गोष्ट तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचली असेल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि ह्या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.